जनसुरक्षा विधेयक जे आहे हे नक्सलाइट्सच्या नावावर तर आणलेलं आहे, परंतु आपल्याकडे आपल्या राज्यात अनेक कायदे असे आहेत की मला असं वाटत नाही नवीन कायद्यांची गरज आहे। आणि जे विधेयक आलेलं आहे याचा हेतू शुद्ध तर काही दिसत नाही आहे, कारण एक नवीन शब्दप्रयोग अर्बन नक्सलाइट्स या सरकारने वापरायला सुरुवात केलेला आहे। आणि मला वाटतं हाच शब्द खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षाच्या मनात काय उद्देश आहे याच्याविषयी शंका निर्माण करणारा आहे। एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले काल सायंकाळी, आज दुपारी आले, सारं काय आलबेल नाही वाटलं। हे पहा, जसं सामनात म्हटलं जातं शहा सेना, आता शहा सेनेचे प्रमुख तर अमित शहा आहेत आणि आता गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं ते गेले असतील गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शहा सेनेचे जे प्रमुख आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायला। निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा म्हटलंय की पुन्हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी पुन्हा आपटून मारेल, पुन्हा एकदा ते ट्विट केलेलं वक्तव्य केलेलं आहे। मराठी शिकणार नाही, पुन्हा एकदा त्यांनी त्यांचे वाटतं या दुबे या मुंबईचं मीठ खाऊन गेलेलं आहे। आता माहिती समोर आली त्याचं घर पण या मुंबईत आहे, पण ज्याने मुंबईचं मीठ खाल्लं त्याला नमक हरामच म्हणावं लागेल ना। याच्यावरती काय म्हणणार या दुबेला, नमक हरामच येतो असं तिथं राहून तर कोणी बोलेल ना। काय शब्द चुकीचा वापरला, पक्ष फोडून सोडून दुसऱ्या पक्षात जाणं याला गद्दारी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं। आणि त्याच्यामुळे जो शब्द वापरला गेला तो योग्य शब्द वापरला गेलेला आहे, त्याच्यात मला असं वाटत नाही की काही त्या शब्दाहून काही वेगळ्या प्रतिक्रिया देण्याची गरज आहे। गद्दारांना गद्दारच म्हटलं जाणार, हा शब्द कधीही मिटत नसतो। मग आपण इतिहास जर बघितला, सूर्याजी पिसाळाचा असेल, खंडोजी खोपडेंचा असेल, तर यांना गद्दारच म्हणतात आजही। आणि त्याच्यामुळं जे हे गद्दारी करून गेले शिवसेनेतून, यांना भविष्यात इतिहासात गद्दार म्हणूनच यांचं नाव राहणार। संदीपान बुमरे यांचे खाजगी पीए आणि भाऊजे यांचे जे ते दारूचं दुकान होतं त्याला एका दिवसात मंजुरी दिलेली आहे। त्याच्या विरोधात आता न्यायालयात जे ती याचिका देण्यात आलेली आहे की अवैधरित्या जे ती ह्या परवान्याला मंजुरी देण्यात आलेली, कसं बघतं ते संभाजीनगरचे संपूर्ण? खरं तर प्रशासन आणि सत्ता कशा पद्धतीनं हलते त्याचं उदाहरण आहे। पहिली गोष्ट तर एवढे दारू परवाने त्याचे मार्केटमध्ये काय रेट आहे ते तपासले पाहिजे। एक एक दारूचं दुकान 5-5, 6-6, 10-10 कोटी रुपये पण मिळतं। आणि असे दारूचे दुकानाचे परवाने भुमरे साहेबांना मिळालेले आहेत। आता हे भुमरे साहेबांना मिळाले, बाकीच्यांनी मागितले तर ते मिळणार नाही। बरं, मिळाले तरी त्याला प्रशासनातले अधिकारी 1-1 वर्ष खेट्या घालायला लावतात, चक्रा मारायला लावतात। भुमरेंना एका दिवसात अशा पद्धतीने परवानग्या मिळाल्या। मला असं वाटतं हे सगळं सत्तेचा वापर कशा पद्धतीनं स्वतःसाठी स्वार्थासाठी करायचा याचं एक उदाहरण आहे। सर, विधानसभा में आज महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्योरिटी बिल टेबल हो चुका है। विरोधक अभी भी क्या उसको विरोध करेंगे इस बिल को, या जो सरकार ने उसमें जो कमेटी ने उसने चेंजेस किए हैं, कुछ अमेंडमेंट्स किए हैं, वो एक्सेप्ट करने वाले हैं आप? देखो, मैं भी वो कमेटी का मेंबर था, लेकिन मैं समझता हूँ ये जो बिल टेबल किया गया है ये शुद्ध भावना से नहीं आया है। इस बिल के पीछे सरकार की राजनीति छुपी हुई लगती है, क्योंकि सरकार बार बार अर्बन नक्सलाइट्स इस शब्द का उपयोग कर रही है। महाराष्ट्र में फिलहाल इतने कानून है कि जो कोई भी आरोपी को बिल्कुल छोड़ नहीं सकते, ऐसे कानून महाराष्ट्र में है। और ऐसे कानून होते वक्त सरकार अर्बन नक्सलाइट्स के नाम पे शायद सरकार के खिलाफ जो आवाज़ उठाएगा उसके लिए ये कानून का उपयोग करेगी, ऐसी प्रकार की भावना जनता के मन में है। इसलिए इसको सभी विरोधी दल विरोध करेंगे। सर, इसके साथ ये लेफ्ट एक्सट्रीमिस्ट ऑर्गेनाइजेशंस के बारे में बात
करता है? क्या इसमें राइट विंग एक्सट्रीमिस्ट ऑर्गेनाइजेशंस भी इन्वॉल्व होनी चाहिए थी क्या? ये देखो, तुम लेफ्ट विंग के बारे में बात करते हो तो राइट विंग किस प्रकार बर्ताव करती है? हम लेफ्ट विंग के बारे में कहते हैं, माओ के बारे में, चलो माओ तो है, लेकिन सभी लेफ्ट को तुम उसमें नहीं ले सकते, और सभी लेफ्ट में तुम उनको उसमें ले रहे हो तो फिर राइट का क्या, राइट के लिए तुम क्या करेंगे ये भी देखना पड़ेगा। ये भी भावना जनता में है। निशिकांत दुबे सर बार बार जो है बयानबाजी कर रहे हैं। उन्होंने एक बार फिर बयानबाजी की और ये कहा है कि वो ठाकरे बंधुओं को मारेंगे। क्या कहना है सर आप? ठाकरे बंधुओं को मारने वाला अभी इस दुनिया में पैदा नहीं हुआ है, लेकिन निशिकांत दुबे इस मुंबई में रहा है, नमक हराम है, वो मुंबई का नमक खा के गया और इस महाराष्ट्र के खिलाफ बातें कर रहा है, वो नमक हराम है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।